बौद्ध समाजावर जे काही अन्याय अत्याचार होतात आणि त्या अन्यायाचा आम्ही जेव्हा जाब विचारण्यासाठी निवेदन देण्यासाठी सरकारकडे जातो त्यावेळेस या भीमसैनिकांना, संघटनेच्या कार्यकर्त्यांना, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नक्षलवादी म्हणून घोषित करा असे स्टेटमेंट विधानसभेमध्ये सदरील आमदार देतात ही हास्यास्पद बाब नसून बौद्ध समाज नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाच्या चळवळी संपुष्टात आणण्याचा कार्यक्रम या सरकारने केलेला आहे। आणि याचाच उद्देश म्हणून हेमंत पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे, नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावचं अक्षय भालेराव खून प्रकरण असेल, परभणी जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना आणि त्यानंतर झालेली सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीतील हत्या असेल, गेल्या वर्षी शासकीय रुग्णालय यशवंतराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये, शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये जे डॉक्टरला हेमंत पाटलांनी दादागिरीची भाषा करून त्यांचा अपमान केला, SC ST OBC मायनॉरिटी या सगळ्या लोकांना दबावाखाली ठेवून मनुवादी विचाराची सरकार या देशामध्ये स्थापन झालेलं आहे। आणि या सरकारचा एवढाच उद्देश आहे, जनसुरक्षा विधेयक काल मंजूर करून घेतलं आणि त्याच्या अंतर्गत आमचा हात कापून घेण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून कालच विधेयक मंजूर झालं आणि आज हेमंत पाटील म्हणतात की या सर्व आंबेडकरी विचारांच्या, आंबेडकरी चळवळीच्या भीमसैनिकांना, SC ST OBC मुसलमानांना नक्षलवादी, आतंकवादी घोषित करा। हा अत्यंत चुकीचा प्रकार असून या हेमंत पाटलावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी भोकर येथील सर्व संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते इथे माननीय उपविभागीय अधिकारी SDM साहेब यांना तसेच तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत। यानंतर मी निखिल हांडकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात मत व्यक्त करावं। शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी काल विधान भवन येथे जे वक्तव्य केले की आंबेडकरवादी हे नक्षलवादी आहेत आणि मागील होणाऱ्या अक्षय भालेरावचं प्रकरण झालं त्या प्रकरणातही त्यांनी अपशब्द वापरले, त्यामुळे त्यांचा या प्रथम मी जाहीर निषेध करतो आणि सर्वप्रथम हेमंत पाटील यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा याच्या पलीकडे आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याचा इशारा आज या ठिकाणी भोकर येथील सर्व आंबेडकरवादी सैनिकाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे। जय भीम। त्यानंतर भाऊ हाटकर सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीचे आमचे नेते यांना विनंती करतो की त्यांनी आपले मत व्यक्त करावे। शिंदे गटाचे आमदार हेमंतभाऊ पाटील हे चुकीचं वक्तव्य बंगळत आहेत। या आमदाराला एकतर अर्धज्ञान, कोरडं पाषाण असलेला आमदार, याला एवढं बी माहिती